निवेदन दिले डोके येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना 1960-62च्या टायमाला ज्यावेळेस मराठवाड्यात कुठंच काही उद्योगधंदे नव्हते त्यावेळेसच्या अशा सभासदांनी 1,000 रुपयाचे शेअर्स घेऊन कारखाना उभा केला। ज्यावेळेस 1 एकर जमिनीचा भाव 200-250 रुपये एकर होता त्यावेळेसच्या सभासदांनी हजार रुपये देऊन शेअर्स घेतले आणि 2012 पासून इथल्या राजकीय सगळ्या पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करून बंद पडलेला कारखाना पुन्हा सगळ्यांनी मिळून तेरणा बचाव समिती स्थापन करून पुन्हा एकदा हा कारखाना चालू केला आणि तेरणा बचाव संघर्ष समितीच्या सभासदाच्या एका आंदोलनामुळे ह्या जिल्ह्यातल्या 2 सहकारी संस्था जगल्या। तेरणा साखर कारखाना चालू झाला की जी कारखाना 10-12 वर्ष बंद असल्यामुळे ह्या भागातल्या शेतकऱ्याला 3,032 भाव असताना 1,600-1,700 ऊस घालावा लागत होता। ती कारखाना बंद झाल्याला चालू झाल्यामुळे 3,032 रुपयेपर्यंतचा या 2-3 वर्षाखाली ऊसाचा भाव गेला। प्लस जी जिल्हा मध्यवर्ती बँक डग बघायला आलती जिचं लायसन रद्द व्हायला होतं तेरणा कारखान्याकडून वसुली होत असल्यामुळे त्या कारखान्याचं लायसन राहिलं आणि ते DCC बँक सुधारली। आज तीच DCC बँक ज्या कारखान्यामुळे सुधारली त्याच कारखान्याची आमच्या सभासदाच्या मालकीची 100-125 एकर जमीन एखाद्या बिल्डरला इकायच्या हालचाली त्यांनी चालू केल्या। 27 एप्रिल 2026ला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी ठराव घेतला। 10 संचालक उपस्थित असताना 8 संचालकांनी त्यांना संमती दिली आणि एखाद्या बिल्डरच्या घशात ही तेरण्याच्या सभासदाच्या मालकीची जमीन घालण्याचा DCC बँक कुठील डाव करीत आहे ती डाव हाणून पाडण्यासाठी आज ढोके आणि परिसरातील सभासदाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की तेरणेच्या सभासदाच्या मालकीची जमीन कुठल्याही बिल्डरला कुणालाही आम्ही 1 इंच सुद्धा विकू देणार नाहीत।